तालुक्यातल्या जुचंद्र गावात देवी चंडिकेच्या जत्रेनिमित्त जमली आहे रांगोळी कलाकारांची मांदियाळी। 3 दिवस चालणाऱ्या या जत्रेमध्ये खास आकर्षण असतं ते रांगोळ्यांचं। तर कशी असते ही रांगोळ्यांची जत्रा पाहूया। पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातलं हे जुचंद्र गाव। मत्स्याकृती असलेल्या डोंगरावर देवी चंडिकेचं अति प्राचीन असं मंदिर आहे। डोंगरावर साकारलेल्या सुंदर कलाकृतीतल्या या नावानंच गावाची ओळख मिळते। न्यासानं अलीकडे जीर्णोद्धार केलेलं 5 मजली भव्य मंदिर दूरवरूनच भाविकांच्या दृष्टिक्षेपास पडतं। चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षात चंडिका देवीचा 3 दिवसांचा जत्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो। पालघर जिल्ह्यातील एक मोठी जत्रा म्हणून याची गणना केली जाते। दर्शनाच्या ओढीनं आलेले भाविक मोठ्या भक्तिभावानं पूजेचं साहित्य घेतात। देवीचं नामस्मरण करत मंदिराला असलेल्या या उंच पायऱ्या चढून भाविक देवीच्या गाभाऱ्यात पोहोचतात। डोंगरावरील शिलाखंडाच्या गुहेत वसलेल्या या मंदिरात श्री चंडिका देवी, कालिका देवी आणि महिषासुरमर्दिनी अशा 3 देवींच्या प्राचीन अशा पाषाण मूर्ती आहेत। भाविक मोठ्या श्रद्धेनं देवी पुढे नतमस्तक होतात, तसंच आरतीत सहभागी होतात। जय देवी चंडिके माते पंचारती ओवाळू दृढ भावे तुते। जय देवी चंडिका माते की जय। वसई तालुक्यातील जुचंद्र येथील चंडिका माता ही भाविकांच्या नवसाला पावणारी देवी आहे। या देवीच्या विश्वासासाठी श्रद्धा असल्यामुळे आम्ही दरवर्षी इथे यात्रेला सगळेजण फॅमिली इथे दर्शनासाठी येतो। मीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून इथे भक्तगण आई चंडिका मातेच्या दर्शनाला येत असतात। ही देवी नवसाला पावते। दरवर्षी आम्ही या देवीच्या दर्शनाला येतो। या नेहमी न चुकता अत्यंत श्रद्धा आहे आमच्या देवीवर। जुचंद्र गावची चंडिका माता तिच्या दर्शनाला आलो आहोत आणि आज यात्रा आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे। आणि कुठलंही काम करायचं असलं मला की मातेचं दर्शन घेऊन काम करतो आणि ते यशस्वी होतं। आणि इथे 3 दिवस यात्रा असते आणि भंडारा पण चालू असतो। महाभारतातील अर्थात पांडवकालीन युगाचा वारसा असलेल्या या अतिप्राचीन देवस्थानात पांडवांनी अज्ञातवासाचे अनेक दिवस व्यतीत केल्याची आख्यायिका आहे। पांडव वनवासामध्ये असताना ते अज्ञातवासामध्ये गेले तर ते कुणाला दिसू नयेत म्हणून निरनिराळ्या ठिकाणी वास्तव्य करीत असत। त्या वास्तव्यामध्ये जी आदिमायेने भगवान कृष्णाला मदत केलेली होती तुरुंगातून निसटण्यासाठी, त्यामुळे त्या आदिमायेवर पांडवांचाही विश्वास होता, ती सुद्धा आपल्याला मदत करील या उद्देशाने पांडव हे डोंगरामध्ये मातेचं मंदिर तयार करीत असत आणि त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत असत। त्याच्यामध्ये आमचं हे चंडिका मंदिर सुद्धा आहे। देवीच्या दर्शनासोबतच भाविक जत्रेचा आनंद घेतात। लहान थोरांपासून सगळेच या उत्सवात सहभागी होतात। विविध वस्तूंच्या स्टॉल्स भोवती भाविकांची गर्दी असते। खाद्यपदार्थांची तर अक्षरशः रेलचेल असते। खेळण्यांभोवती लहानगे गराडा घालतात, तसंच पाळण्यांचा आनंदही लुटताना दिसतात।
ही जत्रा म्हणजे देवदर्शनासोबतच 2 घटका मनोरंजनही होतं. या सोहळ्यादरम्यान जुचंद्रचे गावकरी भक्तिरसात न्हाऊन निघतात. यावेळी जुचंद्र गावात कीर्तन भजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येतं. तसंच कुस्त्यांचे फळ देखील रंगतात. चंडिका देवी न्यासाच्या वतीनं जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जातात. तसंच भंडाऱ्याचं आयोजनही करण्यात येतं. ग्रामदेवी न्यासाच्या वतीने या यात्रेचं पूर्ण व्यवस्थापन केलं जातं. यात्रेकरूंना अगदी त्यांची चप्पल सांभाळण्यापासून त्यांना शीतपेय, थंडगार पाणी, त्याचप्रमाणे प्रसाद, अतिशय सुंदर अशी दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी न्यासाच्या वतीने केली जाते. ही यात्रा आमची 3 दिवस जी भरते ती पहिल्या दिवस पोवा म्हणून असतो, दुसऱ्या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पालखी असते आणि तिसरा दिवस म्हणजे कुस्त्यांचा दिवस. कुस्त्यांची मैफल दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत इथे असते. या जत्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथली रांगोळी. जत्रा म्हटलं की जुचंद्र गावात घरोघरी रांगोळी काढली जाते. गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी पाहायला मिळते. चंद्रगाव म्हणजे कलाकारांचं माहेरघर. या गावातील प्रत्येक जण कलाकार आहे. या गावची रांगोळी म्हणजे भूमी अलंकरणच. कॅनव्हासवर आकर्षक चित्र रंगवावं अशी आकर्षक रांगोळी काढली जाते. रांगोळीचा अनोखा आविष्कार या गावात जत्रेदरम्यान पाहायला मिळतो. बालवयातच हे बाळकडू प्रत्येकाला न कळत मिळतं. ही पावभाजी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. मात्र ही पावभाजी नसून रांगोळीनं पावभाजीचं चित्र रेखाटण्यात आलंय. याचबरोबर रांगोळीच्या माध्यमातून या गावातील कलाकारांनी विविध सामाजिक प्रश्नांवरही प्रकाशझोत टाकलाय. आम्हाला असं आहे की बंद झाली नाही पाहिजे, परंपरागत नवीन नवीन आर्टिस्ट तयार झाले पाहिजे आणि आमची कला ही पुढे जोपासली जावी म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न करतो. आणि याच्यामध्ये आम्ही काय नुसतं रांगोळ्या न करता त्याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय जे घडामोडी आहेत, आता तसं आपण बघितलं तर बाजूला आमच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यातून समाज प्रबोधनाचं पण आम्ही थोडं काम करतो. टिपक्यांच्या रांगोळ्या घरोघरी तुम्ही पाहताच, टिपक्यांच्या रांगोळ्या, संस्कारवरती रांगोळ्या. पण भौमितिक रांगोळी ही जुचंद्र गावाचा कलाकार संजय पाटील म्हणून त्यांनी निर्मिती केली याची. त्यांनी स्वतःलाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी त्या रांगोळीत कलर शेड बनवणं, त्याची जवळजवळ त्याची मांडणी करणं, ते लोकांना बघून अट्रॅक्टिव्ह वाटू लागलं. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात ॲनिमेशनमुळे 3D इफेक्ट सोपे झालेत. मग आता या गावची रांगोळी कशी मागे पडेल? ही बघा 3D रांगोळी. आपण जी रांगोळी टाकतो म्हणजे ती कार्पेट वगैरे जी रांगोळी जी उडते, जी मोफत येते, ती रांगोळी यूज करून आपण ही रांगोळी तयार करतो. ती रांगोळी एम्बॉसमध्ये करायची असते, म्हणजे भरीव करायची असते. म्हणजे आपण चारही साईडने कुठून पण बघितली रांगोळी तरी ती उज दिसते. रांगोळी पुसली जाणार हे माहिती असूनही ते जास्तीत जास्त आखीव रेखीव करण्याचा प्रयत्न या गावातील प्रत्येक कलाकार करतो. आपलं जीवनही असेच विविध रंग भरलेले असावेत हीच इथल्या कलाकारांची भावना आहे. आणि याच प्रेरणेतून जत्रेच्या वेळी हे कलाकार घरासमोर रांगोळी काढून आपली कला सादर करतात. रांगोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवरती हात टाकताना आपल्याला हे कलाकार दिसत आहेत. रांगोळी तसा अल्पजीवी प्रकार, मात्र हे माहीत असतानाही प्रत्येक रांगोळीत तितक्याच ताकदीने त्यात जीव ओतताना आपल्याला हे कलाकार इकडे दिसत आहेत.
व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह राकेश ठाकूर, झी मीडिया, मुंबई. आणि आता एका छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुढच्या जत्रेकडे जाणार आहोत. पाहत रहा झी 24 तास. जत्रा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. अकोल्यातल्या पातूर गावात सिदाजी महाराजांची जत्रा भरते आणि या जत्रेमध्ये दहीहंडीचं खास असं आकर्षण असतं. पातूर गावानं 206 वर्षांपासून ही परंपरा जपली आहे. तर चला तर मग या जत्रेत फेरफटका मारूया. अकोला जिल्ह्यातलं पातूर हे तालुक्याचं गाव. याच पातूर गावाची ग्रामदैवत असलेल्या सिदाजी महाराजांमुळे आध्यात्मिक ओळख निर्माण झाली आहे. याच गावातल्या माहुकार घराण्यात सिदाजी महाराजांचा जन्म झाला. सिदाजी महाराज अवलिया संत होते. त्यांचा भक्त संप्रदायही मोठा आहे. महाराजांनी इसवी सन 1812 मध्ये संजीवन समाधी घेतली. समाधीनंतर तब्बल 206 वर्षांनंतरही या गावानं आपल्या उत्सवाची परंपरा त्याच उत्साह आणि प्राणपणानं जपली आहे. अकोल्याला जरी राहत असली तरी दरवर्षी आम्ही न चुकता, दिवाळी जरी चुके, परंतु आम्ही या यात्रेला दरवर्षी येतो आणि या यात्रेला आल्यानंतर आमचं पूर्ण म्हणजे जीवन असं आनंदी सुखमय झाल्यासारखं आम्हाला असं वाटतं. आणि जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा या मंदिरामध्ये आम्ही येतोच आणि दर्शन घेतल्याशिवाय आम्ही इथून जात नाही. या जत्रेचं खास आकर्षण असतं दहीहंडीचं. गावातली मंडळं वाजत गाजत मातीचं मडकं घेऊन सिदाजी महाराज मंदिरात येतात. या मडक्यामध्ये पोहे, दही, भिजवलेले हरभरे आणि लोणचं यांचं मिश्रण करून भरलं जातं. काल्याचं कीर्तन होऊन महाआरती होते आणि त्यानंतर दहीहंडीतला प्रसाद गावकरी एकमेकांना वाटतात. शेवटी मडकं फोडलं जातं. एकत्र आलेले गावकरी पंचक्रोशीतल्या नागरिकांसाठी महाप्रसाद तयार करतात. आणि भाविक शिस्तबद्ध पद्धतीत या प्रसादाचा लाभ घेतात. दहीहंडीचं काल्याचं कीर्तन होते आणि दहीहंडीचा प्रसाद असतो तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. जवळजवळ 500 हंड्या लोक म्हणजे गावाचे भक्त लोक आणतात आणि त्या 500 दहीहंडीचा प्रसाद इथं वाटप होतो. त्यानंतर सायंकाळी मोठा महाप्रसाद असतो. या महाप्रसादासाठी गावचे सर्व भाविक लोक एकत्र येऊन ते सर्व आपलं श्रमदान करून वर्गणी गोळा करून मोठा महाप्रसाद करतात. हा मोठा महाप्रसाद म्हणजे जवळजवळ 50 पोते 50 क्विंटलच्या पोळ्या केल्या जातात आणि भाजी, वरण भात, भाजी पोळीचा प्रसाद इथं वाटप केला जातो. लहान कशी मोठी होईल आणि या दहीहंडी आनंद कसा घेतला जाईल यासाठी प्रत्येक जण आपापला म्हणजे चांगला कार्यक्रम पार पाडण्याची अपेक्षा असते इथं. जत्रा म्हटलं की खाऊच्या गाड्या, खेळण्यांची दुकानं आणि लहान मुलांच्या उत्साहाला आलेलं उधाण. लहान मुलांबरोबर मोठेही या जत्रेचा आनंद लुटताना दिसतात. जत्रेसाठी सासरहून माहेरी आलेल्या महिलांचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहत असतो. जय जगड, झी मीडिया, अकोला. अशाच आणखी एका जत्रेचा आपण फेरफटका मारणार आहोत, मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर. पाहत रहा झी 24 तास. जत्रा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. हर हर महादेवाच्या जयघोषात भाविक कावड घेऊन शिखर शिंगणापूरला पोहोचलेत. घाटातला कठीण रस्ता पार करत त्यांनी आपल्या महादेवाला जलाभिषेक केलाय. तर पाहूया कशी असते ही शिखर शिंगणापूरची कावड जत्रा. सातारा जिल्ह्यातल्या शिखर शिंगणापूर इथे डोंगरावर बसलेलं हे शंभू महादेवाचं मंदिर. चैत्र शुद्ध प्रतिपदेला या मंदिराचा जत्रोत्सव सुरू होतो. 12 दिवस हा जत्रोत्सव चालतो. 350 वर्षांची परंपरा असलेल्या शंभू महादेवाचा मंदिराचा मुख्य दिवस असतो तो कावड यात्रेचा.
द्वादशीच्या दिवशी शंभू महादेवावर असलेल्या नितांत श्रद्धेपोटी लाखो भाविक कावडी घेऊन दर्शनासाठी येतात। अत्यंत बिकट अशा मुंगी घाटातून भाविका जलाभिषेक करण्यासाठी वाट काढत येतात। या दरम्यान मौज म्हणून कावड्यांमध्ये रस्सीखेच खेळली जाते। कावडी आणताना ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि हर हर महादेवच्या जयघोषानं शिवभक्तांमध्ये उत्साह वाढलेला दिसून येतो। शिवभक्त मानवी साखळी करून कावडी आणून शंभू महादेवांच्या मंदिरात पोहोचतात आणि जलाभिषेक करतात। आमची देवाची कावडी इकडे घेऊन येतात, पायी चालत येतात आणि माझ्या वयाच्या मला आठवते लहानपणापासूनच मी वडिलांसोबत इथे येतोय। पंचमीला हळदी असतात, अष्टमीला लग्न असतं, त्या दिवशी दशीचे सोहळा असतो आणि त्या दिवशी लग्न लागल्यानंतर आज हे वरात म्हणून महादेवाच्या कावडीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। 12 दिवस शंभू महादेवाचा परिसर भक्तांनी फुलून गेलेला असतो। यावेळी शंभू महादेवाचं दर्शन मिळाल्याचं समाधान भाविकांच्या चेहऱ्यावर दिसतं। दर्शनानं तृप्त झालेले भाविक दर्शन घेऊन पुन्हा आपल्या मार्गानं मार्गस्थ होतात। सम्राट गायकवाड, झी मीडिया, सातारा। आणि यानंतर जत्रा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।